तरी चाललं. खरं सांगायचं हां. देव आणि तुम्ही त्यांनाच आम्ही रात्रंदिवस हात जोडू. त्यांनाच जोडतो रात्रंदिवस. तुमच्या हातात आहे सगळं म्हणून आता. परमेश्वर काय करतो. करणार? आपण फक्त निमित्त हो. आहोत. तुम्ही पण आहोत. भूर खूप, खूप, खूप तुमचं हे आहे माहितीये का पॉवर आहे आणि फुल बॅटरी चार्ज आहे तुमची. नाही कसं पूर्ण करंट अंगामध्ये बसतात. आता रात्री बघा ही लेक्चरला 2-4 दिवस झाले चिड-चिड, चिड-चिड करते, ओरडते, कालवा करते. माझ्या या दातामुळे ही चिड-चिड घरात सुरू आहे. 2-4 दिवस झालं बसली नाही, काही नाही. अभ्यास पण सुरू आहे. तर रात्री बसली ना, मग पाय दुखतंय, पोट दुखतंय, हे होतंय, ते होतंय. हिचं सुरू होतं काल दिवसभर मी म्हणलं बस बघू संध्याकाळी तू का बसत नाहीस? माझ्याबरोबर बी तिने भांडण केलं काल. आणि माझ्याबरोबर मला नाही बसायचं, मला असं तसं म्हणून चिड लईच व्हायला लागली तिची. हं. रात्री जबरदस्ती बसवलं. बसवल्यावर तुम्ही हे केल्यानंतर म्हणते, "मम्मी माझं कुठे गेलं दुखायचं आणि माझ्या पायातून तळपायातून मुंग्या व्हायला लागलेत. पूर्ण डोक्यापर्यंत यायला लागले." मी म्हणलं, "चुकवतीस? तुला त्यांनी काय सांगितलेला आहे मार्ग साधा सोपा, तू बाई बसून राहा म्हणून. येस. करत राहा. हं. आणि तू जर चिड तुला काय आलं तर त्यांना सांग ना. हं. समजा मला करू वाटत नाही किंवा माझं मन होत नाही, बोर होते मी." अशी होती ती घाबरल्यासारखी होती, जरा बोर होती. बरं, बरं. नाही पण तिला हां, कोर्स करून काय फायदा झाला? बघा ना. पण ती सांगा. बोर होते, घाबरल्यासारखी घरात पण कुठे नीट राहत होती ती. नाही, नाही. कोर्स चिडचिड करून काय करत